तर प्रचाराचा शेवटचा रविवार म्हणून काल नगर परिषदा आणि नगरपंचायतींचे उमेदवार जोमानं प्रचार करत होते। आपल्याला अधिकाधिक मतदान मिळावं यासाठी जीव ओतून मतदारांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत होते। मात्र दुपारच्या सुमाराला एक बातमी आली आणि अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली। बातमी होती काही ठिकाणच्या निवडणुका पुढे जात असल्याची। हळूहळू एकेका जागेची आणि एकेका प्रभागाची निवडणूक पोस्टपोन झाल्याचं समजत गेलं आणि राज्यभरात एकच गदारोळ झाला। सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत सर्वांनीच निवडणूक आयोगाच्या कारभारावर सवाल उपस्थित केले। निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रमामध्ये बदल केलेला हा सगळा जो बदल आहे तो नेमका काय आहे, त्याची कारणं काय आहेत आणि यामुळे कुणाला फरक पडणार याचा आढावा घेऊया राजकीय शोलेच्या या स्पेशल रिपोर्टमधून। 24 नगर परिषदा आणि 731 प्रभाग या ठिकाणी 2 डिसेंबरला होणारी निवडणूक आता पुढे गेली आहे। 2 तारखेऐवजी आता 20 डिसेंबरला इथं मतदान होणार आहे। निवडणूक आयोगानं हा सुधारित कार्यक्रम रविवारी दुपारी परिपत्रक काढून जाहीर केला आणि राज्यभरात एकच गोंधळ उडाला। शेवटचा रविवार म्हणून प्रचारात गुंतलेल्या अनेक उमेदवारांना आयोगाच्या या निर्णयामुळे 440 व्होल्टचा झटका लागला। अर्थात निवडणूक कार्यक्रमातला हा बदल निवडणूक आयोगानं कळवला तो त्या ठिकाणी परिपत्रक काढत, मात्र राज्यभरातील एकूण किती ठिकाणचे निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलले याचा नेमका आणि एकत्रित आकडा निवडणूक आयोगानं जाहीर केलाच नाही ना। एवढ्या मोठ्या निर्णयानंतर आयोगाला पत्रकार परिषद घेण्याची गरज वाटली। आयोगाचा हा भोंगळ कारभार पाहून सत्ताधारी आणि विरोधक दोघंही संतापले। कायदेशीररित्या या ज्या निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय, ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता। त्यांचे श्रम, त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टी गेल्या वाया। आता 15-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा। आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं होतं। खरं म्हणजे एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, ती सगळी प्रोसेस कंप्लीट झाली, त्यानंतर निवडणुका कधी थांबवल्या जात नाहीत। परंतु यावेळेस निवडणुका त्या ठिकाणी थांबवल्या गेल्या हे मला वाटतं मी पूर्ण माहिती घेऊन यावर बोलेन। परंतु निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कधी निवडणूक अशा प्रकारे थांबवली जात नाही, पण दुर्दैवाने तशा घटना घडलेल्या। ऐन निवडणुकीच्या दिवशी म्हणजे उद्या आता निवडणुका आहेत आणि आज त्यांनी काही निवडणुका पुढे ढकलल्यात, हे खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या दृष्टिकोनातून बरोबर नाही। आणि ज्या पद्धतीनं लोकशाहीची रोज उठल्यापासून सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत हे BJP आणि त्यांची सोबती ज्या पद्धतीने हत्या करतात आहेत, ही गंभीर बाब आहे, लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे। राज्यात कुठल्या ठिकाणी निवडणूक कार्यक्रमात बदल झालेत बघूया। अमरावती विभाग, बाळापूर, अंजनगाव सुर्जी, यवतमाळ, देऊळगाव राजा आणि वाशिम। कोकण विभागातील अंबरनाथ, छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री, धर्माबाद, मुखेड, रेणापूर, वसमत आणि निलंगा या ठिकाणी नगराध्यक्ष पदांच्या निवडणुका पोस्टपोन झाल्यात। नागपूर विभागातून घुग्गुस आणि देवळी, नाशिक विभागातून देवळाली, प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी, नेवासा, पुणे विभागातून बारामती, फुरसुंगी, उरुळी देवाची, महाबळेश्वर, फलटण, मंगळवेढा, अनगर या ठिकाणची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढे गेली आहे। राज्यातले एकूण चित्र कसं आहे त्यावरही एक नजर टाकूया। एकूण 288 ठिकाणी निवडणुकांची घोषणा झाली होती, यातील 3 ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध झाल्या, तर 22 निवडणुका निवडणूक आयोगानं स्थगित केल्यात। त्यामुळे उद्या 263 ठिकाणी मतदान होणार आहे। निवडणूक कार्यक्रमात हा बदल करण्याची मुख्यत्वे 3 कारणं निवडणूक आयोगानं काढलेल्या परिपत्रकातनं समोर आली। अर्ज अवैध ठरल्यानंतर उमेदवारांकडून दाखल दाव्यांवर उशिरा लागलेला निकाल, अर्ज मागे घेण्यासाठी मिळालेला कमी कालावधी आणि न्यायालयाच्या निकालाआधीच करण्यात आलेलं निवडणूक चिन्हांचं वाटप। तर निवडणूक आयोगानं घातलेल्या या सावळ्या गोंधळाला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी खळबळ उडवून दिली आहे। शेवटच्या दिवशी मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 10-20 नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलताय, उमेदवारांचा खर्च होतो, त्याचं काय करणार होतो? आता मी जाहीर निषेध करतो अशा प्रकारे गोंधळाला सर्वस्वीपणे मुख्यमंत्री जबाबदार आणि भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यामुळे काही गोष्टी होतात। गेल्या 15 दिवसांपासून निवडणुकीसाठी मेहनत करणाऱ्या उमेदवारांना या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसलाय, कारण आता पुन्हा पुढचे 2 आठवडे त्यांना प्रचाराला जुंपून घ्यावं लागणार आहे। त्यामुळे राज्यातील अनेक भागातले उमेदवार असे संतापले।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे सगळं कांड चालू आहे. याचा परिणाम त्यांच्यावरच होणार आहे. कारण मी उमेदवार जे आहे ते सर्वसामान्य बारामतीकरांचा आहे. त्याच्यामुळे 20 तारखेपर्यंत माझा प्रचार सुरूच राहणार आहे. वास्तविक बारामती सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भात जो बारामतीमध्ये गोंधळ उडाला त्याला मुख्यतः कारणीभूत बारामती नगरपालिकेला जे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे दिलेले आहेत संगीता राजापूरकर, त्यांच्यामुळं हा सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे. त्यांनी जर व्यवस्थितपणे निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित हाताळली असती तर हा गोंधळ निर्माण झाला नसता. वास्तविक उमेदवारांचं फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे. ज्या ठिकाणी नगराध्यक्षपदाबाबतचा निर्णय प्रलंबित आहे तिथे संपूर्ण नगरपालिकेची किंवा नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. तर जिथं प्रभागापुरता मुद्दा आहे तिथं त्या प्रभागांची निवडणूक प्रक्रिया पुढे गेली आहे. अशा प्रभागातल्या मतदारांना आता 2 वेळा मतदान करावं लागणार आहे. 2 डिसेंबरला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि 20 डिसेंबरला नगरसेवक पदाच्या निवडणुकीत. त्यामुळं उमेदवारांसोबत मतदारांचाही त्रास वाढणार आहे. चुकीचा पायंडा आहे. उद्या निवडणूक पुढं ढकलण्यासाठी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आयडियाज लढवल्या जाऊ शकतात. सगळ्या गोष्टी कार्यकर्ते असतील, पक्ष असेल, यांचा परिश्रम, यांची मेहनत वाया गेलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं होईल की ज्या प्रभागाच्या निवडणुका टाळलेल्या आहेत त्या निवडणुका आता नंतर होतील. याचाच अर्थ मतदाराला त्या भागातल्या 2दा मतदानाला जावं लागेल. राज्यभरात गाजलेली आणि बिनविरोध निवडून येण्याच्या परंपरेबाबत वादग्रस्त ठरलेली अनगर नगर परिषदेची निवडणूकही स्थगित झाली आहे. मात्र भाजपला याची फारशी चिंता वाटत नसल्याचं चित्र आहे. अनगरची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. निवडणूक बिनविरोध झालेली आहे. कुठल्या प्रक्रियेला स्थगिती दिली कोर्टानं तो कोर्टाचा विषय आहे. कोर्टात आपण बाजू मांडू. मिळाला असेल तर मला माहिती नाही. निवडणूक प्रक्रियेत हे बदल का झाले याबद्दल एबीपी माझाला निवडणूक आयोगातील सूत्रांकडून मिळालेली माहिती या प्रक्रियेवर प्रकाश टाकण्यासाठी महत्त्वाची आहे. जिथे अपील करण्यात आलेलं आहे तिथेच निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणुका पुढे ज्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी फक्त उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार आहे, नव्याने अर्ज भरता येणार नाही. शिवाय चिन्हासंदर्भात राज्य निवडणूक आयोग योग्य तो निर्णय देईल. आता ज्या ठिकाणी निवडणुका पुढे गेल्या त्या ठिकाणी प्रचार खर्चाचं नेमकं काय, तर यावर राज्य निवडणूक आयोग लवकरच निर्णय देईल. राज्यात एवढ्या मोठ्या संख्येनं एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी जसजशी मुदत संपायची तसतशा निवडणुका घेतल्या जायच्या. त्यामुळे आयोगानं ठरवलेल्या मुदतीत न्यायालयीन प्रक्रिया पार पडणं शक्य व्हायचं. काही अपवादात्मक ठिकाणी निवडणूक कार्यक्रमात बदलही व्हायचे. मात्र यावेळी पालिकांची आणि उमेदवारांची संख्या प्रचंड असल्यामुळे अनेक ठिकाणी दिलेल्या मुदतीत कोर्टातले अपील निकाली काढता आलेले नाहीत. त्यामुळे जागांचा आणि वेळेचा अंदाज बांधण्यात निवडणूक आयोग सपशेल चुकल्याची टीका राज्यभरातून सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.